सदलगा दूधगंगा पूरबाधित क्षेत्रातील समस्याग्रस्त पशुधारक शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन। चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीला आलेल्या महापूर क्षेत्रातील अनेक पशुधारक व दूध उत्पादक शेतकरी गेल्या 17 दिवसापासून मोठ्या पावसात भिजत उघड्यावर आहेत। त्या पूरग्रस्त पशुधारकांना पशुसाठी चारा, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा कोणत्याही प्रकारच्या मिळाल्या नाहीत। त्यामुळे त्यांचे आतोनात हाल होत आहेत। त्यामुळे त्रस्त झालेल्या पशुधारक शेतकऱ्यांनी आज सदलगा शहरातील नाड कचेरी येथे जाऊन ग्राम प्रशासन अधिकारी श्री निळकंठ खाडे यांच्या मार्फत माननीय तहसीलदारांना आपले मागण्यांचे निवेदन मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी नगराध्यक्ष श्री अभिजित पाटील यांनी आपल्या सर्व पशुधारक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समवेत दिले आणि लवकरात लवकर उघड्यावर असलेल्या जनावरांना निवारा, चारा, पाणी आणि औषधोपचार मिळावा यासाठी आग्रही मागणी केली। अंदाजे 300 वर जनावरे आणि 88 पशुधारक कुटुंबे उघड्यावर आहेत। आज 17 दिवस झाले महापुराची गंभीर परिस्थिती असताना या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांच्या स्थळांना कोणी शासकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी भेट दिली नाही, याची खंत या लोकांनी या ठिकाणी आवर्जून व्यक्त केली। या समस्याग्रस्त पशुधारक पूरग्रस्तांमध्ये अभिजित पाटील, राजू आकिवाटे, इमाम मकानदार, प्रकाश चनगडे, संजू हणबर, विनोद देसाई, विनय पाटील, गंगाधर मरचक्के, दत्ता तपकिरे इत्यादी पशुधारकांसह अनेक पूरबाधित क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।